जनतेचा पैसा वेस्ट जाईल ही भूमिका वेगळी, परंतु असं जर होत गेलं तर लोकप्रतिनिधीमध्ये असं सतत कार्य करण्याची प्रवृत्ती बाळगावी, तीही महत्त्वाची. शेवटी तीही थांबवण्याची आवश्यकता आहे. न्यायदेवतेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, पण तिथे असणारे जज त्यांनी जे काही तिथं विश्लेषण केलेलं आहे की असा पैसा लागतो, मग इलेक्शन कशाला घ्यायला पाहिजे, मग इलेक्शनला लागणारा पैसा हा कुठेतरी वाचावा म्हणून मी त्या ठिकाणी स्टे देत आहे. हास्यास्पद आहे आणि दुर्दैव आहे. अशा पद्धतीने निकाल लागत असेल तर न्यायव्यवस्थेमध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. कुठलाही गुन्हेगार असेल, त्याला तो गुन्हा केला असेल, तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षा झाली पाहिजे. आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणतील की तिथे निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे, जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे, त्यामुळे मी याला माफ करतो, अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे हास्यास्पद आहे. मला साधी गोष्ट सांगा, राजकीय विरोधकांनी करावं काय तुम्ही सांगा मला. त्यांनी आपलं कौतुक करावं अशी अपेक्षा तरी आहे का? म्हणजे माझी तरी नाही, आणि त्यांनी करावं अशी माझी धारणा पण नाही. त्यामुळे त्यांचं काम ते करतात, माझं काम मी करतो. त्यांना वाटत असेल की जास्त विरोध केल्याने, बदनामी केल्याने आपल्याला फायदा होतो, समाजामध्ये आपलं लोकमत चांगलं होतं, आपली इमेज सुधारते, तर त्यांना करू देईल, त्यांना लकलाभ. आमचं काम चालू आहे. सरकार लोकांसाठी राबतंय, सरकार लोकांमध्ये जेवढं काम करतं तेवढं करतंय. त्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी काही चर्चा करण्याची, ऐकण्याची याची काही आवश्यकता वाटत नाही. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।